यवतमाळ जिल्ह्यामध्ये 10 नगरपरिषदांची मतमोजणी आज 10 वाजता सुरू होते। एका नगरपंचायतीसाठी देखील मतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यासाठी प्रशासनाच्या वतीने देखील तयारी पूर्ण करण्यात आली। यवतमाळ येथे नगरसेवक पदासाठी 299 आणि नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार रिंगणात होते। त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। तर नगर परिषदेची निवडणूक चुरशीची झाल्याने उमेदवारांची सुद्धा धाकधूक वाढल्याचं चित्र आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे गुलाल कुणाचा याकडे आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात 10 नगरपरिषदांची मतमोजणी तर एका नगरपंचायतीसाठी देखील मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे। यवतमाळ येथे नगरसेवक पदासाठी 299 तर नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यात 10 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। मी सध्या यवतमाळच्या पॉलिटेक्निक या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जे आहे पोलिसाचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलिसाचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। जवळपास हीच परिस्थिती पूर्णतः जी आहेत 10 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। ह्याच प्रकारच्या ज्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा प्रत्येक तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक यांच्याकडून कडक सूचना देण्यात आलेल्या आहे। जवळपास एका बूथवर जे आहे 50 पोलीस कर्मचाऱ्यांचा जे आहे या ठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून जे आहे पहिले टपालची मतमोजणी होणार आहे। त्यानंतर पाहिलं तर प्रत्येक प्रभागवाईज ही मोजणी जी आहे मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे। काल झालेल्या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी हिंसाचार घडलेला होता, तर काही ठिकाणी जे आहेत मतपेट्यासुद्धा मोठ्या प्रमाणात बंद पडल्या होत्या। मात्र त्यानंतर सुरळीत जे आहेत निवडणूक विभागाने जे आहेत मतपेटी असेल ही दुरुस्त करून त्या ठिकाणी सुरळीत मतदान करण्यात आलेलं आहे। मात्र आज सकाळी 10 वाजल्यापासून पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत मतमोजणीला सुरुवात होणार आहे। काल झालेल्या मतदान पेटीमध्ये जे आहेत मतदारांचं भवितव्य त्यामध्ये जे आहेत बंद झालेलं आहे। मात्र जनतेने कौल कोणाकडे दिला याच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। जिल्ह्यामध्ये 10 नगरपरिषदांची मतमोजणी 10 वाजता सुरू होते। एका नगरपंचायतीसाठी देखील मतमोजणी होणार आहे। तर प्रशासनाच्या वतीने देखील आता तयारी पूर्ण करण्यात आली। यवतमाळ येथे नगरसेवक पदासाठी 299 आणि नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे। 10 वाजता आता निकाल यायला सुरुवात होईल। त्यामुळे कोणाची सरशी होणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। सत्ता कोणाची हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। आता उत्सुकता देखील या निकालाची शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।